नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानदेवांनी मंगल केले आहे। हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो व स्वतःला जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो। देवा तुंची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जो जी वरील विशेषणांनी युक्त अशा देवा सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस। निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज ऐका, हे शब्दब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे। संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे। स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा। आता त्या गणपतीच्या शरीराची ठेवण पहा। मन्वादिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव होत। त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत। अष्टादश पुराणेय तींची मणिभूषणेय पदपद्धती खेवणेय प्रमेयरत्नांची 18 पुराणे हेच त्याच्या अंगवरील रत्नखचित अलंकार आहेत। त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे होत। पदबंध नागर तेंची रंगाथिले अंबर जेत साहित्य वाणेय सपूर उजाळाचे उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम तंतू आहेत। देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची रुंझुंटी क्षुद्रघंटिका अर्थध्वनी पहा। कौतुकाने काव्य नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागऱ्या असून त्या अर्थरूप आवाजाने रुंझुंत असतात। नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदेय माझार्य रत्नेय भलीय। कारण त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामध्येही निवडक वेचांची काही चांगली रत्ने आढळतात। तेथ व्यासादिकांच्या मतीय तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका। येथे व्यासादिकांच्या बुद्धी हाच कोणी त्या गणपतीच्या कमरेला बांधलेला शेला शोभत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत। देखा षड्दर्शनेय मणिपती तेची भुजांची आकृती म्हणवनी विसंवादे धरिती आयुधेय हातीय पहा। 6 शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे 6 हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत। तरी तर्कू तोची फरशू नीतिभेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे। तरी कणादशास्त्ररूपी हातामध्ये अनुमानरूपी परशू आहे। गौतमीय न्यायदर्शनरूपी हातात प्रमाण प्रमेयादी षोडश पदार्थांचे तत्वभेदरूपी अंकुश आहे। व्यासकृत वेदांतसूत्ररूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे। एके हातीय दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतू वार्तिकांचा। बौद्धमताचे निदर्शन करणाऱ्या बौद्धवार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत हाच कोणी स्वभावत खंडित झालेला दात तो पातंजल दर्शनरूपी एका हातात धरला आहे। मग सहजय सत्कारवादू तो पद्मकरू वरदू धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू। मग बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कार्यवाद हा त्या गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय। देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडादंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा पहा।
त्या गणपतीच्या ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ, अति निर्मळ व बरे वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे. तरी संवादू तोची दशनू, जो समता शुभ्रवर्णू, देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणू, विघ्नराजू. तर प्रश्नोत्तर रूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. मज अवगमलिया दोन्ही, मीमांसा श्रवणस्थानीय, बोधमदामृत मुनी, अली सेविती. ज्ञानदेव म्हणतात, पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच मदरूपी अमृत असून मुनी हे भ्रमर त्याचे सेवन करतात. प्रमेय प्रवाल सुप्रभ, द्वैताद्वैत तेची निकुंभ, सरिसेपण्या एकवट दीप. मस्तकावरी वर सांगितलेल्या श्रुती स्मृती वगैरेत प्रतिपादलेली तत्वे हीच त्या गणपतीच्या अंगावर तेजदार पोवळी होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गणस्थळे असून ती तुल्यबलाने तेथे एकत्र राहिलेली आहेत. उपरी दशोपनिषदे, जेय उदार्य ज्ञानमकरंदे, तिय कुसुम्य मुगुट्य सुगंध्य, शोभती भलिय. ज्ञानरूपी मध देण्यात उदार असलेली ईशावास्यादी दशोपनिषदरूप सुगंधी फुले गणस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चांगली शोभतात. उकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकार्य. ओंकाराची प्रथम अकार मात्रा हे त्या गणपतीचे दोन पाय असून दुसरी उकार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच त्याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. हे तिन्ही एकवटले तेच शब्दब्रह्म कवळलेय, ते अमेय श्रीगुरु कृपा नमिलेय. आदी बीज ह्या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. त्या मूळ बीजरूपी गणेशाला मी गुरुकृपेमुळे नमस्कार करतो. आता अभिनव वाग्विलासिनी, ते चातुर्यार्थ कलाकामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मेय. आता जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य, वागर्थ व कला यांची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीला मी वंदन करतो. मज हृदय सदगुरु, जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणूनी विशेष अत्यादरू. विवेकावरी, ज्या सद्गुरूंनी मला या संसारपुरातून तारले ते माझ्या हृदयात आहेत, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळीय दृष्टीसी फांटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले की दृष्टी फाकते व मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला दिसू लागतो. का चिंतामणी जालिया हातीय, सदा विजयवृत्ती मनोरथीय, तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती. ज्ञानदेवो म्हणे, किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात, त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्यामुळे पूर्ण झाले आहेत, असे ज्ञानदेव म्हणतात. म्हणून जाणतेने गुरु भजीजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळसिंचनेय सहजेय. शाखापल्लव संतोषती, एवढ्यासाठी अहो ज्ञाते पुरुष हो, गुरुभजन करावे व त्यायोगे कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते. का तीर्थेय जेये त्रिभुवनीय, तिये घडती समुद्रावगाहनीय, ना तरी अमृतरसास्वादनीय. रस सकळ अथवा समुद्रस्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात, किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते. तैसा पुडपुडती तोची, मेय अभिवंदिला श्रीगुरुची, जो अभिलषित मनोरुची. पुरविता तो, त्याप्रमाणे श्रीगुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होत असल्यामुळे मी त्यात श्रीगुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले.
कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे. आता अवधारा कथा गे हैं, जे सकळा कौतुका जन्मस्थान किय अभिनव उद्यान. विवेक तरुचे श्रीगुरूंना वंदन केल्यानंतर आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा. तिचे महात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचाररूपी वृक्षांचा बगीचा आहे. ना तरी सर्व सुखाची आधी, जे प्रमेय महानिधी नाना नवरससुधाब्धी परिपूर्ण हे, अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे, अनेक सिद्धांतांचा साठा आहे किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने भरलेला समुद्र आहे. य परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळपीठ, शास्त्रजाता वसौट, अशेषांचे किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमध्ये ही श्रेष्ठ आहे. ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्यरत्न भांडार, शारदेचे किंवा ही कथा सर्व धर्मांचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्यरूप रत्नांचा जामदारखाना आहे. नाना कथारूपेय भारती प्रकटली असे त्रिजगतीय, आविष्करोनी महामतीय, व्यासाचीये अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून पावून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रगट झाली आहे. म्हणून हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथुनी रसा झाला आवो रसाळपणाचा. म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. तेवींची ऐका आणि केक, येथुनी शब्दश्री सच्छास्त्रिक आणि महाबोध्य कोणवळी दुणावली. त्याचप्रमाणे याची आणखी एक महती ऐका. यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली आहे. एक चातुर्य शहाण्य झाले, प्रमेय रुची सालेय आणि सौभाग्य पोखलेय, सुखाचे येथ. येथे या महाभारत ग्रंथात चतुरता शहाणी झाली, तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर येथे पुष्ट झाले. माधुर्य मधुरता, शृंगार्य सुरेखता, रूढपण उचिता, दिसे भले, गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच दिसू लागला. येथ कळाविदपण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणून जनमेजयाचे अवलिळा. दोष हरले, येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच महाभारताच्या पठणाने जनमेजयाचे दोष हरले. आणि पाहता नावेक, रंगीय सुरंगतेची आगळीक, गुण सगुणपणाचे बेक, बहु व सेत. आणि क्षणभर विचार केला तर असे दिसून येते की रंगांमध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे. आनंदाला विशेष मनोहरता आली आहे. त्यामुळे सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. भानुचेनी तेजय धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले, तैसे व्यासमती कवळिले. मिरवे वेश, सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते. का सुक्षेत्रीन बीज घातले, ते आपुलियापरी विस्तारले, तैसे भारतीय सुरवाडले. अर्थजात किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामध्ये 4 पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहेत. ना तरी नगरांतरीय वसीजे, तरी नागराची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे. ढवळत सकळ अथवा शहरात राहिल्याने मनुष्य जसा चाणाक्ष होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्ज्वल स्पष्ट झाल्या आहेत. किय प्रथम वयसाकाळ्य,
लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी. अंगनांगीय किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसतो, ना तरी उद्यानीय माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे. आदिलापासौनी अपाड्य जियापरी किंवा बगीच्यात वसंत ऋतूने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते. नानाघनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकार्य बरवेपण. निवाडू डावी अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारण दिसते, डोळ्यात भरत नाही, पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोने आपले निराळेच सौंदर्य दाखवते. तैसेय व्यासोक्ती अलंकारिलेय, आवडे तेय बरवेपण पातलेय, तेय जाणूनी काय आश्रयलेय. इतिहासीय त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो, हे समजूनच की काय पूर्वीच्या कथानकांनी भारताचा आश्रय घेतला. नाना पुरतीये प्रतिष्ठेलागीय, सानीव धरुनी अंगीय, पुराणेय आख्यानरूपेय जगीय. भारता आलीय अथवा जगामध्ये पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यानरूपाने भारतात प्रवेश केला. म्हणूनी महाभारतीय नाहीय, तेय नोहेची लोकीय तिह्य, येण्य कारणय मणिपे पाह्य. व्यासोच्छिष्ट जगत्त्रय, एवढ्याकरता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यातही नाही. या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे आहे असे म्हटले जाते. म्हणजे व्यासांच्या नंतर झालेल्या कवींनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून उसन्या घेतल्या आहेत. एसी जगीय सुरस कथा, जय जन्मभूमी परमार्था, मुनी सांगेन रूपनाथा. जनमेजया अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जनमेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली. जय अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगलधाम. अवधारी जो ऐका, हे महाभारत अद्वितीय, उत्तम, अतिपवित्र, निरुपम आणि श्रेष्ठ असे कल्याणाचे ठिकाण आहे. आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू. अर्जुनेन्सिय, जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवादरूपाने उपदेशिला, तो गीता नावाचा प्रसंग भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे. ना तरी शदब्रह्माब्धी मथियला व्यासबुद्धी, निवडिलेय निरवधी. नवनीत हेय अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढले. मग ज्ञानाग्नी संपर्केय, कडसिलेंनी विवेकेय, पद आलेय परिपाकेय. आमोदासी, मग ते भारतरूप लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कढवले. त्यामुळे त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आला. त्याचे गीतारूपी साजूक तूप बनले. जेय अपेक्षिजे विरक्तीय, सदा अनुभवीजे संतीय, सोहंभाव्य पारंगतीय. रमीजे जेथ, वैराग्यशील लोक ज्या गीतारूपी तुपाची इच्छा करतात, संत जे नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी, तेच मी आहे, म्हणजे सोहंभावाने जेथे रममाण होतात. जेय आकर्णिजेय भक्तीय, जेय आदिवंद्य त्रिजगतीय, तेय भीष्मपर्वीय संगती. म्हणीतली कथा भक्तांनी जिचे श्रवण करावे, जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे, ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे. जय भगवद्गीता म्हणजे जय ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जय सनकादिकीय सेविजे. आदरेन्सिय, जिला भगवद्गीता असे म्हणतात, ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात. जैसे शारदीची चंद्रकळे, माझी अमृतकण कोणुळे, ते वेंचिती मन्य मवाळेय. चकोर तलघेय,
ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिले मृदू मनाने वेचतात, यापरी श्रोता अनुभवावी हे कथा अतिहळूवार पण चित्ता आणून या, त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून वासनांचा जडपणा टाकून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. हेय शब्देन्वीण संवादीजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोलाधी झोंबीजे, प्रमेयासी हिची चर्चा शब्दा वाचून करावी, मनातल्या मनात हिचा विचार करावा, इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे. जैसे भ्रमर परागून येती, परी कमळदळे नेणती, तैसी परी आहे सेविती. ग्रंथी इहे कमलातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते, त्याप्रमाणेच या ग्रंथातील तत्वांचे सेवन करावे. का आपुला ठावो न सांडिता, आलिंगीजे चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता. कुमुदिनी जाणे किंवा चंद्र दिसू लागताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडताच त्याला आलिंगन देते, हे प्रेमसौख्य कसे भोगावे ते एक तिलाच ठाऊक असते. ऐसनी गंभीरपणे स्थिरावलोनी अंतःकरणेय, आथिला तोची जाणे मानू इहे. त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतःकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो. अहो अर्जुनाची पांती, जे परिसणया योग्य होती तिह्य कृपा करुनी संतीय, अवधान द्यावे. अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. हेय सलगीम्या म्हणितलेय, चरणा लागोनी विनविलेय, प्रभू सखोल हृदय आपुलेय. म्हणूनिया ज्ञानदेव म्हणतात, अहो महाराज आपले अंतःकरण गंभीर आहे, म्हणून हे वरील ओवीतील विधान मी लढीवाळपणे केले. ही वास्तविक आपल्या पायांजवळ विनंती आहे. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा. संतोषार्थी लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा, हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभावच असतो. ऐसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनीय आपुला म्हणितला, तरी उण्या सहजय उपसाहला. प्रार्थुअ काही, त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे, तेव्हा अर्थातच माझे जे काय उणे असेल ते सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला करू. परी अपराधू तो आणिक आहे, जे मी गीतार्थू कवळव पाहेय, ते अवधारा विनवल आहे. म्हणूनिया परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे, तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून ऐका अशी मी तुमची विनंती करत आहे. हेय अनावर न विचारिता, वायांची धिमवसा उपनला चित्ता, हिरवीय भानुतेजीय काय खद्योता. शोभा आथी, हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे, याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे. किय टिटिभू चांचुवरी, माप सुये सागरीय, मी नेणतू त्यापरी. प्रवर्तेय येथ, किंवा टिटवीने समुद्र आटावण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे मी अल्पज्ञ हे गीतार्थ सांगण्याच्या कामी प्रवृत्त झालो आहे. ऐका आकाश गिमवसावे, तरी आणिक त्याहुनी थोर व्हावे, म्हणून अपाडू हे आघवे. निर्धारिता, हे पहा आकाशाला कवळायचे झाल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजे, आणि म्हणूनच विचार केला असता हे गीतार्थ सांगणे माझ्या योग्यतेबाहेरचे आहे. या गीतार्थाची थोरी स्वय शंभू विवरी, जेत भवानी प्रश्नू करी. चमत्कारवनी, या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करत असता देवी पार्वतीने, आपण एकसारखा विचार कशाचा करता,
असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. ते थरू म्हणे नेणीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे. गीता तत्व. त्यावर शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीता तत्व पहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते. हा वेदार्थ सागरू, जय निद्रिताचा घोरूप तो स्वयं सर्वेश्वरू. प्रत्यक्ष अनुवादला. वेदार्थरूपी समुद्र हा योगनिद्रेत असलेल्या सर्वेश्वराचे घोरणे आहे. त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला सांगितली. ऐसे जे अगाध, जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमन काही होये. असे हे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते आणि मी तर पडलो मंदमती. तेव्हा तेथे माझा पाड कसा लगणार. हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवण्य धवळावे, गगन मुठीय सोवावे, मशक्य केव्य. या अमर्याद गीतार्थाचे आकलन कसे होणार. सूर्याला कोणी उजळावे. चिलटासारख्या क्षुद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे धरून ठेवता यावे. परी येथ असे एकू आधारू, तेणेंची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्रीगुरु. ज्ञानदेवो म्हणे, असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कामी मला एक आधार आहे. ज्या अर्थी या कामी श्रीगुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे त्या अर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो. गीतार्थ सांगण्याचा यत्न करतो. एरवीय तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संतकृपादीपकू. सोज्वळू असे, एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे, तरी संतकृपेचा दिवा माझ्या पुढे सारखा लखलखीत तेवत आहे. लोहाचे कनक होये, हे सामर्थ्य परिसयच आहे, किय मृतही जीवित लाहे. अमृत सिद्धी. लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे. किंवा मेलेल्यासही परत जीवित लाभते, पण तो प्रताप केवळ अमृताचा आहे. जरी प्रगते सिद्ध सरस्वती, तरी मुकयाही आथी भारती. एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवल कही. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तुसामर्थ्याची शक्ती आहे, यात आश्चर्य ते काय. जयात्य कामधेनू माहे, तयासी अप्राप्य कान्ही आहे, म्हणूनी मी प्रवर्तोल आहे. ग्रंथीय इहे. कामधेनू ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे, आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे. तरी न्यूनते पुरतेय, अधिकतेय सरतेय, करुणी घेयावे हेय तुमतेय. विनवी तू असे, तरी उणे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे अशी माझी आपणास विनंती आहे. आता देईजो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन. दारुयंत्र. आता आपण लक्ष द्यावे. आपण मला बोलवीत आहात म्हणून मी बोलतो. गीतेचे व्याख्यान करतो. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशी नाचते, तैसा मी अनुग्रहितू. साधूंचा निरूपितू, ते आपुलिया परी अलंकारितू. भलतया परी. त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्या आहे. ते सांगतील ते काम करणारा आहे. आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. तनु श्रीगुरु म्हणती राह्य, हे तुझ बोलावे नलगे कान्ह्य. आता ग्रंथा चित्त देय, झडकरी वेगा. श्रीगुरु म्हणाले, थांब, हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू चटकन ग्रंथार्थाकडे लक्ष दे. लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर. या बोला निवृत्तीदासू, पाऊनी परम उलासू, म्हणे परियसा मना अवकाशू. देवनिया. श्रीगुरूंच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य अतिशय आनंदित होऊन म्हणाले, ते मी सांगतो, मोकळ्या मनाने ऐका.
तरी पुत्रस्नेह मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची. तर मुलांच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्रीची हकीकत काय आहे ती मला सांग. जय धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याज्य झुंझाचेनी. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत. तरी तेची येतुला अवश्य काय किजत असे येरेर्य ते झडकरी कथन करी मजप्रती. तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत ते मला लवकर सांग. तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचललेय जैसे महाप्रळय पसरले कृतांतमुख. त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाचे वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसले. जैसे ते घनदाट उठावले एकवाट जैसे उसळले काळकूट धरी कवन. अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला तेव्हा त्याला कोण आवरणार. जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे. नातरी वडवानळू साधुकला प्रळयवाते पोखला सागरू शोषुनी उधवला. अंबरासी अथवा वडवानल समुद्राच्या पोटातील अग्नी एकदा पेटला तशा त्याला वाऱ्याने हात दिला म्हणजे तो जसा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो. ऐसे दळ दूरधर नानाव्यूह्य परिकर अवगमल्य भयासूर. ती एक काळ्य त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले. तेय देखोनिया दुर्योधनेय अवेरिलेय कवणेय महानेय जैसे न गणिजे पंचान्य गजघटांतेय. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजत नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. मग द्रोणापास्य आला तयांते म्हणे हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा. नंतर दुर्योधनाजवळ येऊन त्यांना म्हणाला पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पहा. गिरिदुर्ग जैसे चालते तेसे विविध व्यूह सभनोते रचिले आथी बुद्धिमंते द्रुपदकुमरेय. हुशार अशा द्रुपदपुत्र धृष्ट्यद्युम्नाने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह सभोवार रचलेले आहेत. जसे काय डोंगरी किल्लेच. जो हा तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेणे हा सैन्य सिंहू पाखरीला. देख देख ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शहाणे केलेत त्याने धृष्टद्युम्नाने हा सैन्यसिंह कसा उभा केला आहे ते पहा तर खर. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्रीय प्रवीण क्षात्रधर्मीय निपुण वीर आहाती. आणखीही जे शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्रधर्मात निपुण आहेत असे असामान्य योद्धे आहेत. जे बळे प्रौढी पौरुष्य भीमार्जुनांसारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची. जे शक्तीने मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. एथ युयुधानू सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू. येथे लढवया सात्यकी विराट महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत. चेकितान धृष्टकेतू काशीराज वीर विक्रांतू उत्तमौजानरूपनाथू शैब्य देख. चेकितान धृष्टकेतू पराक्रमी असा काशीराजा नृपश्रेष्ठ उत्तमौजा आणि राजा शैब्य हे पहा. हा कुंतीभोज पाह्य एथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देख. हा कुंतीभोज पहा येथे हा युधामन्यू आला आहे. आणखी पुरुजित वगैरे राजे आलेले आहेत ते पहा. हा सुभद्राहृदयनंदनू
जो अपरू नवार्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू. देखेय द्रोणा. दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंत करणाला आनंद देणारा व प्रतिअर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू हा पहा. आणि कही द्रौपदी कुमार, हे सकळही महारथी वीर, मिती नेणिजे परी अपार. मिनले असती. आणखीही द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी वीर आहेत. त्यांची मोजदाद करता येणार नाही, पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत. आता आमुच्या दळ्यनायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंग्या ऐक. सांगिजती. आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो ऐका. उद्देश्य 1-2 जाईजती बोलोनी, तुम्ही आदी करूनी. मुख्य जे जय, तुम्ही आदी करून जे मुख्य वीर आहेत त्यांची नावे केवळ दिग्दर्शनार्थ आपल्या माहिती करता सांगतो. हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीरू, प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण आहे. या एकेकाचेनी मनोव्यापार्य हेय वेश होय सन्हरे, हा कृपाचार्यू न पुरे. एकलाची. या एकेकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात. फार कशाला, हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का? एक विकर्ण वीरू आहे. हा अश्वत्थामा पैल पाहेय, याचा आडदरू सदा वाहे. कृतांतू मनीय. येथे विकर्ण वीर आहे, तो पलीकडे अश्वत्थामा पहा. याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगीत असतो. समितिंजयो सौमदत्ती. एस्य आणिकही बहुत आहाती, जयांची या बळामिती. घाताही नेणेय. समितिंजय आणि सौमदत्ती असे आणखीही पुष्कळ आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. ते शास्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त हो का जय अस्त्रजात. येथूनी रूढ. ते शस्त्रविदेत तरबेज आहेत, अस्त्रांच्या मंत्रविदेचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे, जेवढी म्हणून अस्त्रे आहेत तेवढी सर्व यांच्यापासूनच प्रचारात आली आहेत. हे अप्रतिमल जगीय, पुरता प्रतापू अंगीय, परी सर्व प्राण्य मजलागीय. आराईले असती. हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत. यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे. एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत. पतिव्रतेचे हृदय जैसे, पतिवांचुनी न स्पर्शे, मी सर्वस्विया तैसे. सुभटांसी. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पतिवाचून इतराला स्पर्श करीत नाही, त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. आमुचिया काजाचेनी पाड्य, देखती आपुल्या जीवित थोकड्य, ऐसे निरवधी चोखड्य. स्वामी भक्त. आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते. असे हे निस्सीम व उत्तम स्वामी भक्त आहेत. झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्तिसी जीती, हे बहु असो क्षात्रनीती. एथोनिया. हे युद्धकुशल असून युद्धकौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहेत. फार काय सांगावे, क्षात्रधर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झाला आहे. ऐसे सर्वांपरी पुरते, वीरदळीय आमुते, आता काय गणू यांते. अपार हे. याप्रमाणे सर्व अंगांनी परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता यांची काय गणती करू. हे अपार आहेत. वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठू, जो जगजेठी जगीय सुभटू, तया दळवैपणाचा पाटू. भीष्मासी पय. आणखी क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ व या जगात नाणावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. आता याचेनी बळय गवसलेय, हे दुर्ग जैसे पन्नासिलेय, येणेय पाडेय थेकुलेय.
लोकत्रय. आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काय किल्लेच बांधले आहेत. याच्यापुढे त्रिभुवनही पदार्थ आहे. आध्यच समुद्र पाह्य, तेत दुवाड पण कवणा नाही. मग वडवानळू तैसे याही विरजा जैसा. आधी असे पहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही, तशात ज्याप्रमाणे वडवानल सहाय्यकारी व्हावा. नातर्य प्रळयउनी महावातू, या दोघां जैसा सांधातू, तैसा हा गंगासुतू. सेनापती किंवा प्रलयकाळचा अग्नी व प्रचंड वारा या दोहोंचा ज्याप्रमाणे मिलाफ व्हावा, त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे. आता येणेंसी कवण भिडे, हेय पांडव सैन्य कीर थोकडेय परी वरचिलेनी पाडेय. दिसत असे, आता या सैन्याबरोबर कोण झगडेल. वर सांगितलेल्या आमच्या या सैन्याच्या मानाने हे पांडवांचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे. वरी भीमसेनू बेथू, तो जाहला असे सेनानाथू, ऐस्य बोलोनिया मातू. सांडिली तेणे, आणि त्यात भीमसेन अगोदरच आडदांड आणि तो त्यांच्या सैन्याचा अधिपती झाला आहे. मग काय, असे बोलून त्याने ती गोष्ट सोडून दिली. मग पुनर्पी काय बोले, सकळ सैनिकांते म्हणितले, आता दळभार आपुलाले सरसे करा. मग दुर्योधन सर्व सेनापतींना असे म्हणाला की आपापले सैन्य समुदाय सज्ज करा. जया जिया अक्षौहिणी, तेणे त्या आरणी, वर्गण कवण कवणी. महारथिया, ज्यांच्या ज्या अक्षौहिणी आल्या असतील त्यांनी त्या अक्षौहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे द्यायच्या आहेत त्या द्याव्या. तेणे त्या आवरीजे, भीष्मातळीय राहिजे, द्रोणातेय म्हणे पाहिजे. तुम्ही सकळ त्या महारथ्याने त्या अक्षौहिणीला आपल्या हुकमतीत ठेवावे आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख ठेवावी. हाची एकू रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे दळभारू आघवा. साचू आमुचा, या भीष्मांचेच फक्त संरक्षण करावे, यांना माझ्याप्रमाणेच मानावे. यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे. आमच्या सेनेची मदार यांच्यावरच आहे. या राजयाची या बोला. सेनापती संतोषला. मग तेण्या केला सिंहनादू. राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला. मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. 1 ते 125. तो गाजत असे अद्भुतू, दोन्ही सैन्यांतू प्रतिध्वनी न समातू. उपजत असे, ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तऱ्हेने दुमदुमत राहिली. तिचा प्रतिध्वनीही आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला. तयाची तुलगा सवेय, वीरवृत्तीचे थावेय, दिव्य शंख भीष्मदेवेय. आस्फुरिला. तो प्रतिध्वनी उठत असताच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मांनी आपला शंख वाजवला. ते दोन्ही नाद मिनले. तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहलेय, जैसे आकाश का पडिलेय. तुटोनिया. ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या. त्यावेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय असे वाटले. घडघडीत अंबर, उचंबळत सागर, क्षोभलेय चराचर. कांपत असे, त्यामुळे आकाश घडाडले, सागर उसळला आणि स्थावर व जंगम थरथर कापू लागले. तेण्य महाघोष गजरेय, दुमदुमिता ती गिरिकंदरेय, तव दळामाजिय रणतुरेय. आस्फुरिलिय. त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दर्या दणाणून राहिल्या. इतक्यात त्या सैन्यात रणवादे वाजू लागली. उदान सैंघ वाजतेय, भयानख्य खाखातेय, महाप्रळयो जेथेय. धाकडांसी. नाना प्रकारची रणवादे जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली, मी म्हणणारांनाही तो महाप्रलय वाटला. भेरी निशाण मांदळ, शंख काहळ भोंगळ आणि भयासूर रणकोल्हाळ.
सुभटांचे नौबत, डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा व कर्णे आणि महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच गर्दी झाली. अवेश्य भुजात राहाटीती, विसणेले हक देती, जेथ महामद भद्रजाती, आवरती ना. ते योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी चिडून एकमेकांना युद्धासाठी हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरेनासे झाले. तेथ भेडांची कवण मातू, कांचया केर फिट्टू, जेण्या दचकला कृतांतू, अंग नेघे. तेथे अशा स्थितीत भित्र्यांची तर गोष्टच कशाला पाहिजे. कच्चे लोक तर कसपटासमान उडून गेलेच, पण प्रत्यक्ष यमास सुद्धा धाक पडला. तो गर्भगळीत होऊन पायच धरीना. एका उभयाची प्राण गेले, चांगांचे दाद बैसले, बिरुदाचे दादुले, हिनुता ती. त्यापैकी कित्येकांचे तर उभे उभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली आणि मी म्हणणारे नामांकित वीर थरथर कापू लागले. ऐसा अद्भुत तुरबंबाळू, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रळय काळू, ओढवला आजी. असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रलयकाल येऊन ठेपला असे देव म्हणू लागले. ऐसी स्वर्गीय मातु, देखोनी तो आकांतू, तव पांडवदळा आणतू, वर्तले काही. तो आकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली. इतक्या तिकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले. हो का निजसार विजयाचे, कियतेय भांडार महातेजाचे, जेथ गरुडाची जावळीयेचे. कांतले चारी, जो रथ विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडारच होता, ज्याला वेगात गरुडाची बरोबरी करणारे 4 घोडे जुंपले होते. किय पाखांचा मेरू जैसा, रहनवरू मिरवतसे तैसा, तेजय कोंदाटलिया दिशा. जयाचेनी, व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या व जो दिव्य असा शोभत होता, जणू काय पंख असलेला मेरू पर्वतच. जेथ अश्ववाहकू आपण, वैकुंठींचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णुव. ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णन करावेत. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शार्ंगधरू. अर्जुनेस्य, रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर शंकराचा अवतार असलेला प्रत्यक्ष वानर मारुती होता व शारंगधर श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी होता. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जेय सारथ्यपण पार्थाचे, करी तू असे. पहा त्या प्रभूचे नवल, त्याचे भक्ताविषयीचे प्रेम विलक्षण आहे. कारण तो सर्वशक्तिमान परमेश्वर पण अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करत होता. पायकू पाठींसी घातला, आपण पुढा राहिला, तेण्या पांचजन्यू आस्फुरिला. अवलीळाची, आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेनेच वाजवला. परी तो महाघोषू थोरू, गर्जतू असे गंभीरू, जैसा उदेला लोपी दिनकरू. नक्षत्रांतेय, परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला, ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो. तैस्य तुरबंबाळू भनोते, कौरवदळीय गाजत होते, ते हारपोनी नेणव केवते. गेले तेथ, त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा जो वाद्यांचा कल्लोळ तो त्या शंखाच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला ते काही कळेना. तैसाची देखे ये रे, निनादेय अति गहिरे, देवदत्त धनुर्धरे. आस्फुरिला, त्याप्रमाणे पहा, नंतर त्या अर्जुनाने अतिगंभीर आवाजात आपला देवदत्त नावाचा शंख वाजवला. ते दोन्ही शब्द अचाट, मिनले एकवट, तेथ ब्रह्मकटा शतकूट. हो पाहत असे,
ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले तेव्हा हे सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे वाटू लागले. तन्वो भीमसेनू विसणैला, जैसा महाकाळू खवळला तेणे पौंड रासपुरीला. महाशंखू. इतक्यात खवळलेल्या यमाप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड नावाचा मोठा शंख वाजवला. तो महाप्रलय जलधरू, जैसा घडघडीला गहिनरू, तन्वो अनंत विजयो युधिष्ठिरू. आस्फुरित असे. त्याचा आवाज कल्पांताच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे अतिगंभीर असा मोठा झाला. इतक्यात धर्मराजाने अनंतविजय नावाचा शंख वाजवला. नकुळेय सुघोषू, सहदेवेय मणिपुष्पकू, जेणे नादेय अंतकू. गजबजला ठाके. नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले. त्या आवाजाने कालही गडबडून गेला. एक भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदेयादिक, हा काशीप्ती देख. महाबाहू. त्या युद्धभूमीवर द्रुपद, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशीराजा पहा. तेथ अर्जुनाचा सुतू, सात्यकी अपराजितू, धृष्टद्युम्नू नृपनाथू. शिखंडी हान. तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य सात्यकी, राजश्रेष्ठ धृष्टद्युम्न व शिखंडी. विराटादी नृपवर, जे सैनिक मुख्य वीर, तिह्य नानाशंख निरंतर आस्फुरिले. विराटादिक मोठे मोठे राजे, जे महत्वाचे शूर सैनिक होते, त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजवण्यास आरंभ केला. तेण्य महाघोषनिर्घातेय, शेष कूर्म अवचितेय, गजबजोनी भूभारातेय. सांडूव पाहती. त्या मोठ्या घोषाच्या दणाक्याने शेष व कूर्म हे एकदम गोंधळून गेले आणि आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून देण्याच्या बेतात आले. तेच तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्र जळ उसळत, कैलासवेरी. त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू व मंदार पर्वत मागे पुढे झोके खाऊ लागले व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या. पृथ्वीतळ उलथव पाहात, आकाश असे आसुडत, तेच सडा होत. नक्षत्रांचा. जमीन उलथते की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच पडतो की काय असे वाटू लागले. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी जाहली, ऐशी एक टाळी पिटली. सत्यलोकीय. सृष्टी चालली रे चालली, देवांना निराधार स्थिती आली, अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. दिहाची दिन थोकला, जैसा प्रलयकाळ मांडला, तैसा हाहाकारू जाहला. तिन्ही लोकीय. दिवसात सूर्य थांबला व प्रलयकाळ सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडाला. तेय देखोनी आदिपुरुषू विस्मितू, म्हणे झणेय होय पा अंतू, मग लोपिला अद्भुतू. संभ्रमू तो. ते पाहून परमात्मा विस्मित झाला व मनात म्हणाला, न जाणो सृष्टीचा अंत होईल. तो चुकवावा म्हणून मग त्याने विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. म्हणौनी वेश सानवरलेय, एरवीय युगांत होतेय ओडवलेय, जय महाशंख आस्फुरिले. कृष्णादिकीय. त्यामुळे जग सावरले. नाहीतर ज्यावेळी कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजवले त्यावेळीच युगात होण्याची वेळ आली होती. तो घोष तरी उपसंहरला, परी पडिसाद होता राहिला, तेण्या दळभार विध्वंसिला. कौरवांचा. तो घोष तर शांत झाला, पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्क राहिला होता त्यामुळेच सर्व कौरवांच्या सैन्याची दाणादाण उडाली. जैसा गजघटांतू, सिंहलीला विदारितू, तैसा हृदयातेय भेदितू. कौरवांची या. हत्तींच्या कळपाची सिंह लीलेनेच जशी फाकाफाक करतो, तशी कौरवांची अंत करणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. तो गाजत जणू ऐकती, तनू उभेची हिये घालिती, एकमेकांत्या म्हणती, सावध रे सावध.
तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला. त्यातले त्यात ते एकमेकांना अरे सावध रे सावध म्हणू लागले. तेत बळय प्रौढीपुरतेय महारथी वीर होते तिह्य पुनर्पी दळातेय आवरिलेय. त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरले. मग सरिसेपण्या उठावले दुणवटोनी उचलले तया दंडिय क्षोभलेय लोकत्रय. मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झालेले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले. तेत बाणवरी धर्नुधर वर्षताती निरंतर जैसे प्रळयात जलधर अनिवार का. त्यावेळी प्रलयकाली मेघ ज्याप्रमाणे अनिवार वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुष्य धारण करणारे योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले. ते देखलिया अर्जुनेय संतोष घेऊनी मनेय मग संभ्रमेय दिठी सेने घालीतसे. अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली. तनु संग्रामीय सज्ज झाले सकळ कौरव देखिले तनु लीलाधनुष्य उचलले पंडुकुमरेय. तेव्हा युद्धाला तयार असलेले सर्व कौरव त्याने पाहिले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथू पेलावा नेवनी मध्ये घालावा दोहिय दळा. त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा आता चटकन रथ हाकावा व तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. जन्मो मी नावे हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन शेख झुंजते ते. जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहीन तोपर्यंत रथ उभा कर. येथ आले असती आघवेय परी कवणेंसिय म्या झुंजावेय हे रणय लागे पहावेय. म्हणून या येथे सर्व आले आहेत पण मी रणात कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे जरूर आहे म्हणून मी पाहतो. बहुत करुनी कौरव हे आतुर दुस्वभाव वांटिवेवीण हानो बांधिती झुंजीय. फार करून हे कौरव उतावीळ व दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्थावाचून युद्धाची हाव धरतात. 1 ते 172 झुंजाची आवडी धरिती परिसंग्रामीय धीर नवती हे सांगोनी रायाप्रती. काय संजयो म्हणे ते लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला. ऐका अर्जुन इतुकेय बोलिला तनु श्रीकृष्ण रथू पेलिला दोही सैन्यांमाजीय केला उभा तेणे. ऐका अर्जुन एवढे बोलला. इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्याने तो दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला. जेत भीष्मद्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहुत आहाती. ज्या ठिकाणी भीष्म द्रोण आदी करून आपसंबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते तेच स्थिर करून या रथू अर्जुन असे पाहतू तो दळभार समजतो संभ्रमेंसिय. त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन तो सर्व सैन्य समुदाय उत्सुकतेने पाहू लागला. मग देवा म्हणे देख देख हे गुरुगोत्र अशेक तन्व कृष्णमनीय नावेक विस्मो जाहला. मग म्हणाला देवा पहा पहा हे सगळे भाऊबंद व गुरु आहेत. तेव्हा ते ऐकून श्रीकृष्णाच्या मनाला अचंबा वाटला. तो आपण म्हणे एत काही कवण जाणे हे मनीय धरले येणे परी कान्हीय आश्चर्य असे. तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच म्हणाला याने ह्यावेळी हे काय मनात आणले आहे कुणास ठाऊक पण काहीतरी विलक्षणच असावे. एसी पुढील से घेतू तो सहजय जाणे हृदयस्थू परी योगा असे निवांतू. ती ये वेळी याप्रमाणे पुढचे त्याने अनुमान बांधले. तो सर्वांच्या हृदयात राहणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले. परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिला.
तनु तेत पार्थू सकळ, पितृ पितामह केवळ, गुरु बंधू मातुळ, देखता जाहला. तो तेथे केवळ आपले चुलते, आजे, गुरु, भाऊ, मामा या सर्वांसच अर्जुनाने पाहिले. इष्ट मित्र आपुले, कुमरजन देखिले, हे सकळ असती आले. तयाम माझी, आपले इष्टमित्र, मुलेबाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्याने पाहिले. सुहृज जन सासरे, आणि कही सखे सोयरे, कुमर पौत्र धनुर्धरे, देखिले तेथ, जीवलग मित्र, सासरे, आणखी सगळे सोयरे, पुत्र, नातू, असे अर्जुनाने तेथे पाहिले. जया उपकार होते केले, किय आपदिय जे रक्षिले, हे असो वडील धाकुले. आदी करूनी, ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केले होते, फार काय लहान मोठे आदी करून. ऐस्य गोत्रची दोह्य दळीय, उदित झाले असे कळिय, हे अर्जुनय तिये वेळीय, अवलोकिलेय, असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले. तेथ मनीय गजबज जाहली, आणि आपैसी कृपा आली, तेणे अपमानय निघाली. वीरवृत्ती, त्याप्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. जिया उत्तम कुळींचिया होती, आणि गुणलावण्य आथी, तेया आणि कित्या न साहती. सुतेजपणे, ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे, सवतीचे वर्चस्व सहन होत नाही. नविये आवडीचे नि भरेन, कामुक निजवनिता विसरे, मग पाडेनविण अनुसरे. भ्रमला जैसा, नवीन स्त्रीच्या, जारिणीच्या, आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या बायकोला विसरतो आणि मग वेडावल्यासारखा, तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो. य तपोबळेय रुद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी. आठवेना, किंवा तपोबलाने रुद्धी ऐश्वर्य प्राप्त झाली असता वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भरम पावते आणि मग त्याला वैराग्य सिद्धीची आठवण राहत नाही. तैसे अर्जुना तेच जाहलेय, असतेय पुरुषत्व गेलेय, जे अंतःकरण दिधलेय. कारुण्यासी, त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली. त्याची असलेली वीरवृत्ती गेली, कारण त्याने आपले अंतःकरण करुणेला वाहिले. देखा मंत्रज्ञू बरळू जाय, मग तेथ का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोह्य. आकळीला, पहा, मांत्रिक चाचरला, मंत्रोच्चारात चुकला असता जशी त्याला बाधा होते तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. म्हणून असता धीरू गेला, हृदयात रावो आला, जैसा चंद्रकळीय शिवतला. सोमकांतू, म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा वर्षाव झाल्यामुळे चंद्रकांतमणी पाझरू लागतो. तयापरी पार्थू, अतिस्नेह मोहितू, मग सखेद असे बोलतू. श्रियच्युतेसिय, त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला. तो म्हणे, अवधारी देवा, म्या पाहिला हा मिळावा, तनुगोत्र वर्गू आघवा. देखिला येथ, तो म्हणाला, देवा ऐका, मी हा सर्व जमाव पाहिला. इथे तर सर्व आपसंबंधीच दिसतात. हेय संग्रामीय उदित, जहाले असती कीर समस्त, पण आपण पेय उचित. केवीय होय, हे सर्व लढाईत उन्मत्त झाले आहेत, हे खरे, पण ते त्यांच्याशी लढणे आपल्याला योग्य कसे होईल? येणे नानवेची नेणव काही, मज आपण पेय सर्वथा नाही. मन बुद्धी ठाईय, स्थिर नोहे. या नातलगांशी युद्ध करायच्या विचाराने मला कसेसेच होत आहे. माझे मला मुळीच भान राहिले नाही, ते नाहीसे झाले आहे. माझे मन व बुद्धी सुद्धा स्थिर नाही.
देखे देह कांपत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रांसीही. पहा, माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. सर्वांगा कंटाळा आला, अति संतापू उपनला, तेत बेंबळ हातू गेला. गांडीवाचा, सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनात अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरायचा हात लुळा पडला आहे. तेय न धरतची निष्ठलेय, परी नेणेंची हातोनी पडिलेय, ऐसे हृदय असे व्यापिलेय. मोह्य येणेय, ते धरले न जाता निसटले, परंतु हातातून केव्हा गळून पडले याची मलाच दाद नाही. या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. जेय वज्रापासोनी कठीण, दुर्धर अतिदारुण, तयाहून असाधारण. हेय स्नेह नवल, हे अर्जुनाचे अंतःकरण वज्राहूनही कठीण, दुसऱ्यास दाद न देणारे अति खंबीर आहे, पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे. ही मोठी नवलाची गोष्ट आहे. जेणे संग्रामीय हरू जिंतीला, निवात कवचांचा ठावो फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला. क्षणामाजीय, ज्याने युद्धात शंकरास जिंकले व निवात कवच नावाच्या राक्षसांना बेपत्ता केले, त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले. जैसा भ्रमर भेदी कोडेय, भल तैसे काष्ठ कोरडेय, परी कळिके माझी सांबडे. कोणवळीये, ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड भुंगा पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्ये मात्र अडकून पडतो. तेथ उत्तीर्ण होईल प्राण्य, परी तेय कमळदळ चिरुव नेणेय, तैसे कठीण कोवळेपणेय. स्नेह देखा, तेथे तो प्राणासही मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या फाडण्याचा विचार त्याच्या मनासही शिवत नाही. त्याप्रमाणे पहा, हा स्नेह करुणा जात्या कोवळा खरा पण महाकठीण आहे. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मयाही नयेची याया, म्हणूनी भूलविला ऐक्या राया. संजयो म्हणे, संजय म्हणाला, राजा ऐक, हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही, म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली. अवधारी मग तो अर्जुनू, देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू. संग्रामींचा, असो राजा ऐक. मग तो अर्जुन, युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान, ईर्ष्या विसरून गेला. ऐसी नेणव सदयता, उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नसी जे येत. तेथे त्याच्या चित्तात सदयता कोठून उत्पन्न झाली कोण जाणे. मग तो म्हणाला, कृष्णा, आपण आता येथे राहू नये हे बरे. माझे अतिशय मन व्याकुळ, होतसेवाचा बरळ, जे वधावे हे सकळ. येणे नानवेय, ह्या सर्वांना मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होत आहे आणि तोंड हवे ते बरळू लागते. त्या कौरवा जरी वधावेय, तरी युधिष्ठिरादिका कान वधावेय, हे येरे राघवे. गोत्रज आमूचे, या कौरवांना मारणे जर योग्य आहे तर धर्मराजादिकांना मारण्याला काय हरकत आहे? कारण की हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत. म्हणून जळो हे झुंज, प्रत्यया न ये मज, येणे काय काज, महापापेय. याकरता आग लागो या युद्धाला. मला हे पसंत नाही. या महापापाची आपणास गरज काय आहे? देवा बहुतापरी पाहता, एथ ओखटे होईल झुंजता, वर कान्ह्य चुकविता. लाभू आथी, देवा, अनेक दृष्टींनी विचार केला असता असे वाटते की यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईट होईल, पण ते जर टाळले तर काही लाभ, कल्याण होईल. तया विजयवृत्ती कान्ह्य, मज सर्वथा काज नाही, एथ राज्य तरी काही. हे पाहून या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने राज्य मिळाले तरी आपल्याला काय करायचे आहे? या सकळाते वधावे, मग हे भोग भोगावे, ते जळो ताघवे.
पार्थू म्हणे. अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारून जे भोग भोगायचे त्या सगळ्यांना आग लागो. तेणे सुखिनविन होईल, तेय भलतैसे साहिजेल, वरी जीवितही विंचिजेल. याची लागीय त्या भोगापासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असला तरीही सहन करता येईल. इतकेच काय, यांच्याकरता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल. परी यांसी घातू की जे, मग आपण राज्यसुख भोगीजे, हे स्वप्नीनही मन माझे करू न शके. पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील सहन करू शकणार नाही. तरी आम्ही का जन्मावे, कवण लागीय जियावे, जरी वडिलान या चिंतावे. विरुद्ध मने, जर या वडील माणसांचे अहित मनाने चिंतायचे तर आम्ही जन्माला येऊनही काय उपयोग, व आम्ही जगावे तरी कोणासाठी. पुत्रा ते इच्छी कुळ, तयाचे काही हेंची फळ, जे निर्दळीचे केवळ. गोत्र आपुलेय, कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे काय हेच फल आहे की त्याने आपल्या आप्तेष्टांचा केवळ वधच करावा. हेय मनींची केविंग धरीजे, आपण वज्राचे या होईजे, वरी घडे तरी कीजे. भले या हे, मी आपल्या कुळाचा नाश राज्य मिळवण्याकरता करीन असे आपण मनात तरी कसे आणावे. वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे. उलट पक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे. आम्ही जेय जेय जोडावे, तेय समस्तीय इह्य भोगावे, हेय जीवितही उपकारावे. काजीय यांच्या, आम्ही जे जे मिळवावे ते ते या सर्वांनी वास्तविक भोगायचे आहे. यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चावयाचे आहेत. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ, मग संतोषविजे कूळ. आपुले जेय, आम्ही देशोदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपले कुळ ते तोषवावे. तेची हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत, जे झाले असती उद्यत झुंजावया. तेच हे आमचे सर्व कुळ, पण कर्म कसे विपरीत आहे पहा. ते सर्व आपापसात लढावयास तयार झाले आहेत. अंतौरिया कुमरेय, सांडोनिया भांडारेय, शस्त्राग्रिय जिव्हारेय. आरोपुनी बायका मुले आपले खाजिने ही सर्व सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढाईस तयार झाले आहेत. कैसियात्या कैसेनी मारू, कवणावरी शस्त्र धरू, निजहृदया करू, घातू केव्य. अशांना मी मारू तरी कसा, मी कोणावर शस्त्र धरू. हे कौरव म्हणजे आम्हीच, तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो, मी आपला काळजाचा घात कसा करू. हे नेणसित्व कवण, परी पैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण. आम्हा बहुत, हे कोण आहेत तू जाणत नाहीस का. ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण ते पलीकडे आहेत पहा. एक शालक सासरे मातुळ आणि बंधुकीय हे सकळ, पुत्र नातू केवळ. इष्टही असती येथे या सैन्यात मेहुणे सासरे मामे आणि हे इतर सर्व बंधू पुत्र नातू आणि केवळ इष्टही आहेत. अवधारी अति जवळिकेचे, हे सकळही सोयरे आमुचे, म्हणूनी दोष आथी वाचे. बोलितांची ऐक, अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत, आणि म्हणूनच यांना मारावे असे वाणीने नुसते बोलणे सुद्धा पाप आहे. हे वरी भलत्या करीतू, आतांची येथे मारितू, परी आपण मन्या घातू. न चिंतावा, उलट पक्षी हे वाटेल ते करोत. आताच पाहिजे तर आम्हास येथे मारोत, पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनातही आणणे बरोबर नाही. त्रैलोक्येंचे अनकळीत, जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित. नाचरेय मी, त्रैलोक्याचे समग्र राज्य जरी मिळणार असले तरी हे अयोग्य काम मी करणार नाही. जरी आजी येत ऐस्या कीजे,
तरी कवणाच्या मनी औरीजे, सांगे मुख केविय पाहिजे, तुझे कृष्णा. जर आज आम्ही येथे असे यांच्याशी लढाई करून यांना ठार मारले, युद्धे केले, तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील? आणि मग कृष्णा, सांग, तुझे मुख आम्हाला कसे दिसेल? तू आम्हाला अंतरशील. जरी वधू करोनी गोत्रजांचा, तरी वसवटा होनी दोषांचा, मज जोडीलासी तू हातींचा, दुरी होसी. जर मी गोत्रजांचा वध केला तर सर्व दोषांचे मी वसतिस्थान होईन, आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू आमच्या हातचा जाशील. तुळहरणीय पातकेय, तिये अंगीय जडती अशेखेय, तये वेळीय तू कवणेय केय. देखावासी, कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील तेव्हा तुला कोणी कोठे पहावे? जैसा उद्यानामाजीय अनळू, संचारला देखोनी प्रबळू, मग क्षणभरी कोकिळू, स्थिरू नोहे. ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तेथे क्षणभरही थांबत नाही. का सकर्दम सरोवरू, अवलोकुनी चकोरू, न सेवितू अवेरू, करुनी निघे. चिखलाने भरलेले सरोवर पाहून कमलपत्रावर बसून चंद्रामृत सेवन करणारा चकोर त्यात न राहता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो. तयापरी तू देवा, मज झकवू न येस्य मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशी जाईल. त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला चकवून माझे कडे येणार नाहीस. म्हणून मी हेय न करिय, इये संग्रामीय शस्त्र न धरिय, हेय किडाळ बहुतीय परी दिसतसे. म्हणून मी युद्ध हे करणार नाही, या लढाईमध्ये हत्यार धरणार नाही, कारण हे युद्ध पुष्कळ प्रकारांनी निंद्य दिसत आहे. तुझसिय अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल, तेणे दुःखे हिये फुटेल. तुझवीन कृष्णा, तुझ्याशी ताटातूट होईल, तर मग कृष्णा, तुझ्या वाचून त्या दुःखाने वियोगाने आमचे हृदय दुभंग होईल. म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग भोगीजती, हे असो मात अघडती. अर्जुन म्हणे, एवढ्याकरता कौरव मारले जावेत आणि आम्ही राज्यभोग भोगावेत हे राहू दे. ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन म्हणाला. हे अभिमानमदेय भूललेय, जरी संग्रामा आले तरी आम्ही ही तापुलेय जाणावे लागे. हे कौरव अभिमानाच्या मस्तीने बहकून जरी लढण्याकरता आले आहेत तरी पण आम्ही आपले हित कशात आहे ते पाहिले पाहिजे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणतांची सेवावे, काळकूट आपले चापसंबंधी आपण मारावे, हे असे भलतेच कसे करावे, जाणून बुजून हे कालकूट विष कसे घ्यावे. हा जी मार्गीय चालता, पुढा सिंहू जाहला आवचिता, तो तनु चुकविता लाभू आठी. अहो महाराज, रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकवून जाण्यातच आपले हित आहे. असता प्रकाशू सांडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी तेथ कवणू देवा. लाभू सांगे, असलेला उजेड टाकून अंधकूपाचा आश्रय केला तर देवा, त्यात काय हित आहे, सांग बरे. का समोर अग्नी देखोनी, जरी न वचिजे ओसंडोनी, तरी क्षणा एका कवळूनी जाळूव सके. किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकवून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकील. हे से दोष हे मूर्त, अंगी वाजो असती पाहात, हे जाणतानही केविय येत प्रवर्ताव्य. त्याचप्रमाणे हे मूर्तिमंत दोष आमच्या अंगावर आदळू पाहत आहेत. हे समजत असताही या कामी कसे प्रवृत्त व्हावे. ऐसे पार्थू तिये अवश्रिय, म्हणे देवा अवधार्य, या कल्मशाची थोडी सांगेन तुझ. त्यावेळी इतके बोलून पार्थ म्हणाला, देवा ऐक, मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो. जैसे काष्ठे काष्ठ मथिजे,
तेथ वन्ही एक उपजे तेण्या काष्ठजात जाळीजे प्रज्वळलेनी. ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तेथे अग्नी उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो. ऐसा गोत्रींचीय परस्परेय जरी वधू घडे मत्सरेय तरी तेण्या महादोष्य घोरेय कुळची नाशे. त्याप्रमाणे कुळामध्ये मत्सराने एकमेकांनी एकमेकांचा वध केला तर त्या महाभयंकर दोषाने कुळच नाशाला पावते. म्हणूनी येणे पापेय वंशजधर्मू लोपे मग अधर्मूची आरोपे. कुळा माझीय म्हणून या पापाने वंशपरंपरागत आलेल्या धर्माचा लोप होईल आणि मग कुळामध्ये अधर्मच माजेल. सारासार विचारावे कवण्य काय आचरावे आणि विधिनिषेध आघवे. पारुषती तेथे सारासार विचार कोणी कशाचे आचरण करावे व विधिनिषेध कर्तव्य काय व अकर्तव्य काय या सगळ्या गोष्टी बंद पडतात. असता दीपू दवडीजे मग अंधकार्य राहाटीजे तरी उजूची का अडळीजे. जयापरी जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर ज्याप्रमाणे सरळ चालले असता अडखळण्याचा प्रसंग येतो. ऐसा कुळीय कुळक्षयो होय तये वेळी तो आद्यधर्मू जाय मग आन कान्ह्य आहे. पापावांचुनी त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथे पापावाचून दुसरे काय असणार. जय यमनियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा राहाटती म्हणूनी व्यभिचार घडती. कुळ स्त्रियांसी ज्यावेळी इंद्रिये व मन यांचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिये स्वैर सुटतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून व्यभिचार घडतो. उत्तम अधमीय संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेच समूळ उपडती. जाती धर्म उच्च वर्णाच्या स्त्रिया नीच वर्णाच्या लोकांशी रथ होतात व अशा रीतीने वर्ण एकमेकात मिसळतात. वर्णसंकर होतो व त्यामुळे जातीधर्म मुळापासून उखडले जातात. जैसी चोहटाची बळी पाविजे सैरा कावळीय तैसिय महापापेय कुळीय. संचरती ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे येऊन पडतात त्याप्रमाणे मोठी पापे कुळात शिरतात. मग कुळा तया अशेखा आणि कुळघात का येरेरा नरका जाणे आधी. मग त्या संपूर्ण कुळाला व कुळघातक्याला दोघांनाही नरकाला जावे लागते. देखेय वंशुळुद्धई समस्त यापरी होय पतित मग ओवांडिती स्वर्गस्थ. पूर्वपुरुष पहा याप्रमाणे वंशात वाढलेली प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेथ कवणा तिळोदकेय. कवण अर्पी ज्यावेळी रोज करायची धार्मिक कृत्ये बंद पडतात त्यावेळी कोण कोणाला तिलोदक देणार. तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गीय वसती म्हणूनी तेही येती कुळापासीय. असे झाल्यावर पितर काय करणार स्वर्गात कसे राहणार म्हणून ते देखील आपल्या कुळापाशी नरकात येतात. जैसा नखाग्रिय व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगेय तेव्हा आब्रह्म कुळ अवघेय. आपलं विजय ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हानहा म्हणता पसरते त्याप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते. देवा अवधारी आणि एक घडे महापातक जे संगदोषय हा लौकिक भ्रंशू पावे. देवा ऐका येथे आणखी एक महापातक होते ते हे की त्या पतितांच्या संसर्गदोषाने लोकांचे आचारविचार चळतात भ्रष्ट होतात. जैसा घरिय आपुला वानिवसे अग्नी लागला तो आणिकान्ह्य प्रज्वळीला. जाळूनी घाली ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसऱ्या घरांनाही जाळून टाकतो.
तैसिया तया कुळसंगती, जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती. निमित्त येणे, त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात ते ते ह्या संसर्गरूप कारणाने दोषी होतात. तैसे नाना दोषय सकळ. अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी. तसे अर्जुन म्हणतो की अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो. पडिलिया तिये ठाईय, मग कल्पांतींही उकलू नाही येसण्य पतन कुळक्षय. अर्जुन म्हणे त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांती देखील त्याची सुटका होत नाही. एवढी कुलक्षयामुळे अधोगती होते. देवा हे विविध कानिय ऐकिजे, परी अजुनीवरी त्रासून उपजे, हृदय वज्राचे हे काय कीजे. अवधार्य पा देवा ऐक. ही नाना प्रकारची दोषांविषयीची बोलणी कानाने ऐकतोस, पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही. तू आपले हृदय वज्रासारखे कठोर का केले आहेस. पेक्षिजे राज्य सुख, जया लागिय ते तनु क्षणिक ऐसे जाणतानही दोख. अवेरू ना, ज्या शरीराकरता राज्यसुखाची इच्छा करावयाची ते शरीर तर क्षणभंगूर आहे, असे कळत असताही अशा ह्या घडणाऱ्या महापातकांचा त्याग करू नये काय. जे हे वडील सकळ आपुले, वधावया दिठी सुदले, सांग पा काय थेंकुले. घडले आम्हा, हे जे सर्व वाडवडील जमले आहेत त्यांस मारून टाकावे अशा बुद्धीने त्याचकडे पाहिले. ही काय लहान सहान गोष्ट, पातक आमच्या हातून घडली का, तूच सांग. आता यावरी जय जियावे, तयापासूनी हेय बरवेय, जे शस्त्र सांडूनी साहावे. बाण यांचे आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावे हे चांगले. तयावरी होय जितुकेय, तेय मरणही वरी निकेय, परी येणेय कलुषेय. चाड नाही, असे केल्याने जितके दुःख भोगावे लागेल तितके सहन करावे. इतकेच काय, पण अशा करण्याने मृत्यूही जरी प्राप्त झाला तथापि तो अधिक चांगला. परंतु असे हे पातक करण्याची आपल्याला इच्छा नाही. ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हटले की यांचा नाश करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे. ऐसे तिये अवसरी, अर्जुन बोलिला समरिय, संजयो म्हणे अवधार्य. धृतराष्ट्रातेय, संजय धृतराष्ट्राला म्हणाला ऐक. असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला. मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहिंवरू आला, ते थोडी घातली खाला. रथवनिया, मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला गहिवर आला. मग त्याने रथावरून खाली उडी घातली. जैसा राजकुमरू पच्युतू, सर्वथ होय उपहतू, का रवी राहुग्रस्तू प्रभाहिनू. ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी निस्तेज होतो किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेजोरहित होतो. नातरी महासिद्धी संभ्रमेय, जिंतीला तापसू भ्रमेय, मग आकळुनी कामेय. दिनू की जय. अथवा महासिद्धींच्या योगाने पछाडलेला तपस्वी भूलतो आणि मग कामनेच्या तडाख्यात होऊन दीन होतो. ऐसा तो धर्नुधरू, अत्यंत दुःखेय जर्जरू, दिसे जेथ रहनवरू, त्यजिला तेणेय. त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुःखाने पिडलेला दिसला. मग धनुष्य बाण सांडिले, न धरत अश्रुपात आले, ऐसे ऐक राया वर्तले. संजयो म्हणे, मग त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यांना अनिवार पाणी आले. संजय म्हणाला, राजा ऐक. तेथे अशी गोष्ट घडली. आता यापरी तो वैकुंठनाथू, देखोनी सखेत पार्थू, कवणेपरी परमार्थू निरूपील. आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील.
ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता. ज्ञानदेव म्हणे, आता निवृत्तीदासो, ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकण्यास फार कौतुककारक आहे, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इति श्रीज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकाया प्रथमोध्यायः.